श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उद्या आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. तर आतापर्यंत जर तुम्ही काहीही केलं नसेल किंवा तुम्हाला वेळ मिळाला नसेल काही करायला किंवा दान वगैरे करायला, पितृंना आपण जेवायला घालतो किंवा सगळं ठेवत असतो, करत असतो. ज्या दिवसाला जे आहे ते करत असतो. पण तरीसुद्धा आपल्याला जास्त दान करायला जमत नाही. तर उद्या आहे शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्येचा. तर एक दिवस तुम्हाला उरलेला आहे, शेवटचा दिवस. तर त्यामध्ये तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, जे तुम्ही नक्की करा. त्यामुळे तुम्हाला हजारो लोकांना अन्नदान केल्याचं पुण्य नक्की मिळेल. तर पहिला उपाय आपण करणार आहोत तो म्हणजे दही-भात. तर सगळेच घालतात वरती, ठेवतात आपल्या टेरेसवर ठेवतात किंवा बाल्कनीमध्ये ठेवतात. त्या दह्या-भातामध्ये भातामध्ये मीठ घालायचं नसतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यासोबतच त्या भातामध्ये दही कालवायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायला विसरायचं नाही. काळे तीळ तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. काळे तीळ टाकून दही-भात आपल्याला आपल्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये कावळ्यांच्यासाठी ठेवायचं. त्याच्यासोबतच एक पाण्याची वाटीसुद्धा ठेवायची आहे, जी डिस्पोजेबल असेल की तुम्ही प्लॅस्टिकची असली तर तुम्ही ती टाकून देऊ शकता किंवा दिवसभर ती तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. कारण आता कावळ्यांना खूप 15 दिवसामध्ये खूप खायला भेटत असतं, त्याच्यामुळे ते खातील न खातील तर मग आपल्याला असं वाटतं की माझा म्हणजे मी नैवेद्य केलेला त्याचा काही उपयोग झाला नाही किंवा ते खाल्लं गेलं नाही, मग आपल्याला वाईट वाटतं. पण वाईट वाटून घेऊ नका. त्याच्यासोबतच मी तुम्हाला अजून एक दुसरा छोटा उपाय सांगणार आहे. तो म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी सूर्योदय झाल्या किंवा सूर्योदयाच्या आधीसुद्धा सूर्योदय जेव्हा होईल पहाटे 4 वाजता 5 वाजता जेव्हा पण तुम्ही उठाल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर एक 50 ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि ती आपल्या उंबरठ्याच्या बाजूला ठेवायची आहे. बाहेरच्या साईडला आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. आपल्या उंबरठ्याचा जो खालचा भाग असतो, खालच्या साईडचा, त्याच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 50 ग्रॅम साखर किंवा जेवढी तुम्हाला वाटेल, जर तुम्ही गावी राहत असाल किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर थोडी चमच्याभर साखर ठेवा किंवा जर तुम्ही गावी राहत असाल तर वाटीभर ठेवा आणि ती साखर तुम्हाला तिथे दिवसभर राहू द्या. जेवढ्या मुंग्या येतील किंवा अजून दुसरं काही येईल, मुंग्या येतील, मुंगळे येतील, काहीही येऊ द्या, ते खातील. तेव्हा तुम्हाला हजारो लोकांना अन्नदान केल्याचं पुण्य मिळेल. कारण कोणताही जीव असू द्या, शेवटी त्याच्यामध्ये आत्मा असतो. त्याच्यामुळं कोणत्याही आत्म्याला आपण शांत केलं, कोणत्याही जीवाला आपण शांत केलं, त्याला अन्नदान केलं, तर ते छोटं जरी कोणत्या खाण्याची वस्तू टाकली तरीसुद्धा ते अन्नदानच होतं. म्हणूनच उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा. दिवसभर ती साखर तिकडून झाडूने काढून ठेवू नका. दिवसभर ते तसंच राहू द्या. म्हणजे दिवसभर त्या मुंग्या खातील किंवा मुंगळे खातील. जर तुम्ही गावी राहत असाल किंवा गावच्या वातावरणामध्ये राहत असाल तर मुंगळे नक्की येतील आणि ते सगळं खातील. तर उद्या पितृ अमावस्ये दिवशी हा उपाय करायला विसरू नका. नक्की हा उपाय करा. कारण आपण खूप ठरवतो की उद्याच्या दिवशी, ह्या दिवशी मी अन्नदान करेन, ह्या दिवशी मी हे करेन, ते करेन. पण देवाची इच्छा असेल तरच ती व्यक्ती अन्नदान करण्याला बाहेर पडू शकते किंवा अन्नदान त्याच्या हातून होतं. कारण सगळे लोकच अन्नदान करतील असं नाही. काहींच्या मनामध्ये शंका असते, तर्क-कुतर्क होत राहतात. त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा. ज्याच्या आयुष्यामध्ये किंवा ज्याच्या भविष्यामध्ये चांगलं काहीतरी घडणार असेल, त्याच्याच हातून हे अन्नदानाचं पुण्य होतं. म्हणूनच हा उपाय नक्की करा. याच्याने तुम्हाला हजारो लोकांना अन्नदान केल्याचं पुण्य नक्की मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक मॅजिकल जारबद्दल तुम्हाला सांगणार आहे. मॅजिकल जारचा व्हिडिओ बनवणार आहे, तो नक्की बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.